नमस्कार, मी किरण जाधव आणि आपण पाहत आहे महाराष्ट्र 24 तास न्यूज। पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी। गावठी कट्ट्याच्या थरारानंतर पोलीस ॲक्शन मोडवर। 24 तासात 3 आरोपी जेरबंद। श्रीरामपूर शहरात नुकत्याच झालेल्या गावठी पिस्तुलाच्या थरारानंतर श्रीरामपूर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत। छत्रपती शिवाजी रोडवरील सीसीटीव्हीत कैद झालेल्या या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जयदेव भवर यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आणि त्याच्या पथकाने गावठी कट्ट्याचा थरारातील आरोपी हुजेफा शेखला 24 तासात अटक केली आहे। या घटनेमुळे शहरात निर्माण झालेल्या दहशतीला पोलिसांनी आपल्या जलद कारवाईने चोख प्रत्युत्तर दिलं आहे। पिस्तूलधारी हुजेफा शेख सोबतच पोलिसांनी इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या आणखी 2 आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून गावठी कट्ट्याच्या घटनेतील इतर आरोपींना देखील लवकरच जेरबंद करणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जयदेव भवर यांनी दिली असून पोलिसांच्या या कारवाईने शहरातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। काल शहरामध्ये गोळीबाराची घटना झाल्याची या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे। काय त्या प्रकरणामध्ये पोलिसांनी काय तपास केलाय, किती आरोपी लागले? काल श्रीरामपूर शहरामध्ये दुपारी 1 वाजेच्या सुमारास 2 गावठी कट्ट्यासह 2 आरोपी दिसून आलेले आहेत। सीसीटीव्ही मध्ये पण आम्ही चेक केलेले आहेत। त्याच्यामध्ये 307 आर्म्स ऍक्ट यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये आज रोजी 1 आरोपी आम्ही अटक केलेले आहे आणि या गुन्ह्यासंबंधित आणखी 2 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। त्यांनाही इतर गुन्ह्यामध्ये ते वॉन्टेड होते, त्यामध्ये अटकेची कारवाई केलेली आहे। यामध्ये आणखी काही आरोपी असण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन श्रीरामपूर शहर या ठिकाणी तपास सुरू आहे आणि लवकरच त्यांनाही अटक केली जाईल। या कारवाई संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी जयदेव भवर यांनी माहिती देताना यापुढे शहरात गुन्हेगारीला थारा दिला जाणार नाही। रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांची कसून तपासणी करण्यात येणार असून नियमितपणे कॉम्बिंग ऑपरेशन आणि अवैध धंद्यांवर कठोर कारवाई केली जाईल। त्याचबरोबर शहरातील शांतताप्रिय नागरिकांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे, ज्यात गुन्हेगारीबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावी। माहिती देणाऱ्यांचे नाव 100% गुप्त ठेवले जाईल आणि मिळालेल्या माहितीवर तात्काळ कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले। शहरातील गुन्हेगारी निर्मूलन करण्यासाठी काय स्ट्रॅटेजी असणार आहे यापुढे? आता यापुढे श्रीरामपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये, शहर हद्दीमध्ये रेकॉर्डवरील जे कोणतेही गुन्हेगार आहेत, विविध कलमांमध्ये पूर्वी दाखल असलेले गुन्हे, ते गुन्हेगार चेक करणे, वेळोवेळी कॉम्बिंग ऑपरेशन राबवणे, वेगळ्या केसेस करणे, अवैध धंद्यावरती कारवाई करणे या सुरू राहणार आहेत। अशा प्रकारे गुन्हेगारीला आळा बसवण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे। शहरातील नागरिकांना गुन्हेगारी संबंधित आपण काय आव्हान? शहरातील नागरिकांना एवढं आमचं अहिल्यानगर पोलीस दलाच्या वतीनं आव्हान राहील की आपल्याला अशी कोणतीही बातमी मिळाली तर तुम्ही गुप्तपणे आम्हाला कळवा। आपलं नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि त्यावरती 100% कारवाई केली जाईल अशी आशा व्यक्त केली जात असून शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठा ॲक्शन प्लॅन तयार केल्याचे संकेत मिळत आहेत।